प्रत्येकाचं फ्युचर ब्राईट होऊ शकतं, परंतु ते फ्युचर ब्राईट करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात या गोष्टीविषयी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे प्रत्येकाचं फ्युचर हे ब्राईट होऊ शकतं, आणि ते जर तुम्हाला प्रेझेंटमध्ये जाणून घ्यायचे असतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तर फ्युचर ब्राईटसाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे प्लॅन एव्हरी डे. दिवसाची योजना आखावी लागेल, कारण कुठली योजना आखल्याशिवाय आपल्याला काही साध्य करता येत नाही. जर आपण दिवसाची योजना आपल्याकडे नसेल तर आपण आयुष्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार. म्हणून पहिल्यांदा प्लॅन युअर डे. तुमच्या दिवसाची सुरुवात योजनेने करणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. म्हणजे कोणत्या वेळेला कोणती गोष्ट केलं पाहिजे याविषयी निश्चितपणे तुमच्याकडे लिहून पाहिजे. नंबर 2, जीवनात काय मिळवायचं ते पेपरवर लिहिणं आवश्यक आहे. कारण असं म्हटलं जातं, जेही पेपरवरती आपण लिहितो आणि त्याला दररोज वाचतो ते ध्येय आपलं निश्चित ध्येय बनतं, जे की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं, आणि सबकॉन्शियस माइंड आपल्या मनाला आज्ञा देतं आणि मन बॉडी ॲक्टिवेट करते, आणि मग हार्डवर्क आणि स्मार्टवर्कच्या जोडीनं आपण आपल्या ध्येयाकडे निश्चितपणे जात असतो. म्हणून जीवनात आपल्याला निश्चित मिळवायचं काय हे कागदावरती लिहिणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसरं आहे, तुमची ध्येय निश्चित केल्यानंतर ती कागदावरती लिहिणं, जसं आपण आत्ता पाहिलेलं आहे, त्याबरोबरच 20% आणि 80% हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं आणि त्या फॉर्म्युलानुसार काम करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 20% अतिशय तल्लीन होऊन काम करत असाल तर त्या 20% वर्क हे 80% रिझल्ट देत असतो. म्हणून 20 आणि 80चा फॉर्म्युला लक्षात घेणं आणि त्यानुसार काम करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 5वी जी गोष्ट आहे, शक्यतो आपण चुका करणं टाळलं पाहिजे. कधी काही वेळेस जाणून बुजून चूक होत असते आणि त्यामुळं आपल्या मनावरती ताण येत असतो आणि मन डिस्टर्ब होऊन जात असते, आणि मन डिस्टर्ब झाल्यानंतर कुठल्याही कामावरती आपलं लक्ष केंद्रित राहत नाही. म्हणून चुका करणंसुद्धा हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे. 6, एका वेळेला एकच काम करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. नाहीतर कसं असते, आपण अष्टपैलू बनण्याच्या नादामध्ये कुठल्याही एकावरती लक्ष केंद्रित नसल्यामुळं आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसते. आणि हल्लीचं तसंच होत आहे की करायचं काय, नेमकं कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं याविषयी मनात गोंधळ होत असल्यामुळं निश्चित लक्ष कोणतं आणि कोणत्या दिशेनं आपण गेलं पाहिजे हे निश्चित होत नसल्यामुळं, कळत नसल्यामुळं, कामावरती लक्ष केंद्रित होत नसल्यामुळं ध्येयापर्यंत पोहोचायला अडचणी येत आहे. म्हणून एका वेळेला एकच कामावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तरच उत्कृष्ट असं यश आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर 7वा जो आहे, मार्गातील अडथळे दूर करत राहणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी अडथळा आपल्या यशाच्या मार्गामध्ये येत असतील ते अडथळेसुद्धा दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 8वा जो आहे, जेव्हा मन थकल्यासारखं वाटतं तेव्हा निश्चितपणे थोडीशी डुलकी घेणं हे आपल्याला अत्यंत फ्रेश करू शकतं, तुम्हाला अत्यंत ताजंतवानं करू शकतं. म्हणून खूप काम केल्यानंतर थोडंसं डुलकी घेणेसुद्धा हे आपल्या यशस्वीतेकडे जात असताना स्फूर्ती निर्माण करणारी गोष्ट आहे. 9वा, नो म्हणायला शिकलं पाहिजे. कारण जेव्हा आपण ध्येय निश्चित करत असतो आणि दिवसाची प्लॅन आखलेला असतो
आणि ते ध्येय मिळवण्यासाठी जे आपण प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न करीत असताना जर जे काही अडथळे असतील निर्माण होत असतील किंवा आपल्याला कधीकधी जवळची किंवा नातेवाईक हे आपल्याला काही अनावधानाने काम सांगत असतात आणि जर ते आपल्या यशाच्या मार्गामध्ये बाधा निर्माण करणारा असेल तर आपण निश्चितपणे त्याला नो म्हणलं पाहिजे, म्हणजे नो म्हणायला शिकलं पाहिजे. 10वा पॉईंट आहे, अनेक कामं असतात आपल्याकडे, पण कमी दर्जाचे जे कामं असतात ते कमी दर्जाचे काम आपण सोडले पाहिजे, टाळलं पाहिजे त्याला. नाहीतर विनाकारण कमी दर्जाच्या कामामध्ये वेळ व्यर्थ जातो आपला, मानसिक त्रास होतो, मानसिक ताण निर्माण होतो आणि आपल्या यशाच्या मार्गामध्ये अडथळे तयार होत असतात. म्हणून कमी दर्जाचे काम आपण टाळलंच पाहिजे. 11वा जे पॉईंट आहे ते म्हणजे योग्य वेळेचे. बरेच लोक योग्य वेळ येऊ द्या, आज दिवस चांगला नाही अशा प्रकारे म्हणत असतात, पण योग्य वेळेची वाट बघत न बसता कामाला सुरुवात केली पाहिजे. कारण कामाला सुरुवात करणेच हे यशाकडचं पहिलं पाऊल आहे. त्यासाठी चांगला दिवस किंवा चांगला वार किंवा चांगले वेळ वगैरे बघण्याची काही आवश्यकता नसते. म्हणून योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा कामाची आताच सुरुवात करणं, प्रेझेंटमध्येच सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे 12वा ते म्हणजे 5 मिनटात जे होणारं काम आहे ते आपण आत्ताच सुरू केलं तर 5 मिनटं वायासुद्धा जाणार नाही. आणि त्यानंतर पॉईंट जे आहे 13वा पॉईंट, न आवडणारं काम कधीच करायचं नाही. जे आवडतं आपल्याला तेच काम आपण केलं पाहिजे, तरच त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं अथवा मिळत नाही. आणि 14वा पॉईंट, ध्येयाची डेडलाईन निश्चित करावं लागेल आपल्याला. यश तर मिळवायचं आहे, परंतु कधीपर्यंत मिळवायचं आपल्याला, त्याची डेडलाईन मार्क करणं, निश्चित करणं हे आपल्या यशाकडे जात असतानाचा उत्कृष्ट असा पॉईंट असू शकतो. म्हणून डेडलाईन निश्चित करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 15वा पॉईंट आहे, यशाला मदत न करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण करणं थांबवलं पाहिजे. म्हणजे आपण योग्य काम करण्यासाठी निघालेलो आहोत आणि मध्येच कोणीतरी आपल्याला ओळखीचा चांगला मित्र भेटत असेल तर आपण तिथं टाईमपास करत असतो, परंतु त्याला आपण बायपास करून नंतर भेटू या शब्द वगैरे वापरून आपण आपलं जे काम आहे ते काम पहिलं पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे यशामध्ये जे मदत न करणाऱ्या गोष्टी असतील ते आपण कंप्लिटली टाळल्या पाहिजे. 6वा म्हणजे तरबेज होण्याची गरज मुळीच नसते. यशस्वी होण्यासाठी तरबेज होण्याची मुळीच गरज नसते किंवा परफेक्ट होण्याची मुळीच गरज नसते. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे, आपण कामाची सुरुवात तर करतो परंतु आपण त्यात परफेक्टच नाही अशा प्रकारचं जे आपण विधान करत असतो त्या विधानामुळं सुद्धा आपल्याला अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण तरबेज होण्यापेक्षा जसं आहे त्या स्थितीत काम करणं आणि कामाची सुरुवात करणं हे यशाकडे नेण्याचे एक वाटचाल असते. त्यानंतरचं पॉईंट आहे 17वा, जे की आपण ईमेल जे आहे, ईमेल हे प्रॉपर पद्धतीनं लिहिणे किंवा पाठवणे किंवा ॲक्सेप्ट करणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आजकाल ईमेलचा जमाना आहे आणि ईमेलवरतीच आपण माहिती देत असतो, माहिती घेत असतो किंवा त्याच्यावरती ॲडव्हर्टायझिंगसुद्धा करत असतो. म्हणून ईमेलची रायटिंग करता येणंसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 18वा आहे, आवश्यक गोष्टी जे आहेत ते आपण केल्या पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि 19वं जे आहे, निगेटिव्ह लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण निगेटिव्ह लोक आपल्याला कधीही यशापासून दूरच नेण्याचा प्रयत्न करत असतात. यशस्वी करण्यासाठी ते कधीच मुळी मदत करणार नाहीत. आणि 20वं जे आहे, आवडते तेच करायचं आहे. आपली जिथं आवड आहे ते काम कोणतंही असो, मग आवड जिथं आहे तेच जर काम केलं तर त्याच कामामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपलं जीवन यशस्वी करू शकतो. म्हणून हे जे गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहे तर हे टाईम मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत, जे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जर टाईम मॅनेजमेंट करत असाल तर फ्युचर नक्कीच तुमचं ब्राईट राहणार आहे, यात काही वाद नाही. म्हणून फ्युचर ब्राईट करायचं असेल तर योग्य तर टाईम मॅनेजमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण
प्रेझेंटमध्ये जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट म्हणून काम करत असाल, निश्चितच फ्युचर हा ब्राईट राहणार आहे. म्हणून टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करणं आणि त्याला फॉलो करणं हे यशाचं महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि तुम्ही ते कराल आणि जर तुम्ही केलात तर निश्चितच यशस्वी होणार आहात, हे मात्र नक्की. प्रत्येकाचं फ्युचर ब्राईट होऊ शकतं, परंतु ते फ्युचर ब्राईट करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात या गोष्टीविषयी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे प्रत्येकाचं फ्युचर हे ब्राईट होऊ शकतं, आणि ते जर तुम्हाला प्रेझेंटमध्ये जाणून घ्यायचे असतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तर फ्युचर ब्राईटसाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे प्लॅन एव्हरी डे. दिवसाची योजना आखावी लागेल, कारण कुठली योजना आखल्याशिवाय आपल्याला काही साध्य करता येत नाही. जर आपण दिवसाची योजना आपल्याकडे नसेल तर आपण आयुष्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार. म्हणून पहिल्यांदा प्लॅन युअर डे. तुमच्या दिवसाची सुरुवात योजनेने करणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. म्हणजे कोणत्या वेळेला कोणती गोष्ट केलं पाहिजे याविषयी निश्चितपणे तुमच्याकडे लिहून पाहिजे. नंबर 2, जीवनात काय मिळवायचं ते पेपरवर लिहिणं आवश्यक आहे. कारण असं म्हटलं जातं, जेही पेपरवरती आपण लिहितो आणि त्याला दररोज वाचतो ते ध्येय आपलं निश्चित ध्येय बनतं, जे की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतं. आणि सबकॉन्शियस माइंड आपल्या मनाला आज्ञा देतं आणि मन बॉडी ॲक्टिवेट करते, आणि मग हार्डवर्क आणि स्मार्टवर्कच्या जोडीनं आपण आपल्या ध्येयाकडे निश्चितपणे जात असतो. म्हणून जीवनात आपल्याला निश्चित मिळवायचं काय हे कागदावरती लिहिणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसरं आहे, तुमची ध्येय निश्चित केल्यानंतर ती कागदावरती लिहिणं, जसं आपण आत्ता पाहिलेलं आहे, त्याबरोबरच 20% आणि 80% हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं आणि त्या फॉर्म्युलानुसार काम करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 20% अतिशय तल्लीन होऊन काम करत असाल तर त्या 20% वर्क हे 80% रिझल्ट देत असतो. म्हणून 20 आणि 80चा फॉर्म्युला लक्षात घेणं आणि त्यानुसार काम करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 5वी जी गोष्ट आहे, शक्यतो आपण चुका करणं टाळलं पाहिजे. कधी काही वेळेस जाणून बुजून चूक होत असते आणि त्यामुळं आपल्या मनावरती ताण येत असतो आणि मन डिस्टर्ब होऊन जात असते. आणि मन डिस्टर्ब झाल्यानंतर कुठल्याही कामावरती आपलं लक्ष केंद्रित राहत नाही. म्हणून चुका करणंसुद्धा हे टाळणं अत्यंत आवश्यक आहे. 6वा, एका वेळेला एकच काम करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. नाहीतर कसं असते, आपण अष्टपैलू बनण्याच्या नादामध्ये कुठल्याही एकावरती लक्ष केंद्रित नसल्यामुळं आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नसते. आणि हल्लीचं तसंच होत आहे की करायचं काय, नेमकं कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं याविषयी मनात गोंधळ होत असल्यामुळं निश्चित लक्ष कोणतं आणि कोणत्या दिशेनं आपण गेलं पाहिजे हे निश्चित होत नसल्यामुळं, कळत नसल्यामुळं, कामावरती लक्ष केंद्रित होत नसल्यामुळं ध्येयापर्यंत पोहोचायला अडचणी येत आहे. म्हणून एका वेळेला एकच कामावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तरच उत्कृष्ट असं यश आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर 7वा जो आहे, मार्गातील अडथळे दूर करत राहणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी अडथळा आपल्या यशाच्या मार्गामध्ये येत असतील ते अडथळेसुद्धा दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 8वा जो आहे, जेव्हा मन थकल्यासारखं वाटतं तेव्हा निश्चितपणे थोडीशी डुलकी घेणं हे आपल्याला अत्यंत फ्रेश करू शकतं, तुम्हाला अत्यंत ताजंतवानं करू शकतं.
म्हणून खूप काम केल्यानंतर थोडंसं डुलकी होणेसुद्धा हे आपल्या यशस्वीतेकडे जात असताना स्फूर्ती निर्माण करणारी गोष्ट आहे. 9, नो म्हणायला शिकलं पाहिजे. कारण जेव्हा आपण ध्येय निश्चित करत असतो आणि दिवसाची प्लॅन आखलेला असतो आणि ते ध्येय मिळवण्यासाठी जे आपण प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न करीत असताना जर जे काही अडथळे असतील निर्माण होत असतील किंवा आपल्याला कधीकधी जवळची किंवा नातेवाईक हे आपल्याला काही अनावधानाने काम सांगत असतात आणि जर ते आपल्या यशाच्या मार्गामध्ये बाधा निर्माण करणारा असेल तर आपण निश्चितपणे त्याला नो म्हणलं पाहिजे. म्हणजे नो म्हणायला शिकलं पाहिजे. 10वा पॉईंट आहे, अनेक कामं असतात आपल्याकडे, पण कमी दर्जाचे जे कामं असतात ते कमी दर्जाचे काम आपण सोडले पाहिजे, टाळलं पाहिजे त्याला. नाहीतर विनाकारण कमी दर्जाच्या कामामध्ये वेळ व्यर्थ जातो आपला, मानसिक त्रास होतो, मानसिक ताण निर्माण होतो आणि आपल्या यशाच्या मार्गामध्ये अडथळे तयार होत असतात. म्हणून कमी दर्जाचे काम आपण टाळलंच पाहिजे. 11वा जे पॉईंट आहे ते म्हणजे योग्य वेळेचे. बरेच लोक योग्य वेळ येऊ द्या, आज दिवस चांगला नाही अशा प्रकारे म्हणत असतात, पण योग्य वेळेची वाट बघत न बसता कामाला सुरुवात केली पाहिजे. कारण कामाला सुरुवात करणेच हे यशाकडचं पहिलं पाऊल आहे. त्यासाठी चांगला दिवस किंवा चांगला वार किंवा चांगली वेळ वगैरे बघण्याची काही आवश्यकता नसते. म्हणून योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा कामाची आताच सुरुवात करणं, प्रेझेंटमध्ये सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे 12वा ते म्हणजे 5 मिनटात जे होणारं काम आहे ते आपण आत्ताच सुरू केलं तर 5 मिनटं वायासुद्धा जाणार नाही. आणि त्यानंतर पॉईंट जे आहे 13वा पॉईंट, न आवडणारं काम कधीच करायचं नाही. जे आवडतं आपल्याला तेच काम आपण केलं पाहिजे, तरच त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं अथवा मिळत नाही. आणि 14वा पॉईंट, ध्येयाची डेडलाईन निश्चित करावं लागेल आपल्याला. यश तर मिळवायचं आहे, परंतु कधीपर्यंत मिळवायचं आहे आपल्याला, त्याची डेडलाईन मार्क करणं, निश्चित करणं हे आपल्या यशाकडे जात असतानाचा उत्कृष्ट असा पॉईंट असू शकतो. म्हणून डेडलाईन निश्चित करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 15वा पॉईंट आहे, यशाला मदत न करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण करणं थांबवलं पाहिजे. म्हणजे आपण योग्य काम करण्यासाठी निघालेलो आहोत आणि मध्येच कोणीतरी आपल्याला ओळखीचा चांगला मित्र भेटत असेल तर आपण तिथं टाईमपास करत असतो, परंतु त्याला आपण बायपास करून नंतर भेटू या शब्द वगैरे वापरून आपण आपलं जे काम आहे ते काम पहिलं पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे यशामध्ये जे मदत न करणाऱ्या गोष्टी असतील ते आपण कंप्लिटली टाळल्या पाहिजे. 6वा म्हणजे तरबेज होण्याची गरज मुळीच नसते. यशस्वी होण्यासाठी तरबेज होण्याची मुळीच गरज नसते किंवा परफेक्ट होण्याची मुळीच गरज नसते. बऱ्याच वेळेला काय होतं माहीत आहे, आपण कामाची सुरुवात तर करतो परंतु आपण त्यात परफेक्टच नाही अशा प्रकारचं जे आपण विधान करत असतो त्या विधानामुळं सुद्धा आपल्याला अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून आपण तरबेज होण्यापेक्षा जसं आहे त्या स्थितीत काम करणं आणि कामाची सुरुवात करणं हे यशाकडे नेण्याचे एक वाटचाल असते. त्यानंतरचं पॉईंट आहे 17वा, जे की आपण ईमेल जे आहे, ईमेल हे प्रॉपर पद्धतीनं लिहिणे किंवा पाठवणे किंवा ॲक्सेप्ट करणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आजकाल ईमेलचा जमाना आहे आणि ईमेलवरतीच आपण माहिती देत असतो, माहिती घेत असतो किंवा त्याच्यावरती ॲडव्हर्टायझिंगसुद्धा करत असतो. म्हणून ईमेलची रायटिंग करता येणंसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 18वा आहे, आवश्यक गोष्टी ज्या आहेत ते आपण केल्या पाहिजे आणि अनावश्यक गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि 19वं जे आहे, निगेटिव्ह लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण निगेटिव्ह लोक आपल्याला कधीही यशापासून दूरच नेण्याचा प्रयत्न करत असतात. यशस्वी करण्यासाठी ते कधीच मुळी मदत करणार नाहीत. आणि 20वं जे आहे, आवडते तेच करायचं आहे. आपली जिथं आवड आहे ते काम कोणतंही असो, मग आवड जिथं आहे तेच जर काम केलं तर त्याच कामामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपलं जीवन यशस्वी करू शकतो. म्हणून हे जे गोष्टी
आपण चर्चा केलेल्या आहे. तर हे टाईम मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत, जे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जर टाईम मॅनेजमेंट करत असाल तर फ्युचर नक्कीच तुमचं ब्राईट राहणार आहे, यात काही वाद नाही. म्हणून फ्युचर ब्राईट करायचं असेल तर योग्य ते टाईम मॅनेजमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रेझेंटमध्ये जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट म्हणून काम करत असाल, निश्चितच फ्युचर हा ब्राईट राहणार आहे. म्हणून टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करणं आणि त्याला फॉलो करणं हे यशाचं महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि तुम्ही ते कराल आणि जर तुम्ही केलात तर निश्चितच यशस्वी होणार आहात, हे मात्र नक्की.